नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे. आपण भेटतोय त्या ठिकाणी MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मार्गदर्शन करणार आहे. आपण सिरीज सुरू करतोय ती. त्याचा हा पहिला भाग आहे त्या ठिकाणी, आणि त्या पहिल्या भागाला आपण नाव दिलेलं आहे स्वयमेव मृगेंद्रता. येतं लक्षात? पहिल्यांदा ते स्वयमेव मृगेंद्रता ही भानगड काय आहे ते मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो. एक संस्कृत सुभाषित आहे, आणि ही गोष्ट का, म्हणजे हेच का नाव दिलेलं आहे त्याला, त्याच्या मागं पण उद्देश आहे. पहिले तुम्हाला ती संस्कृत म्हण सांगतो पूर्ण. पहा, न अभिषेकेन संस्कारे, न अभिषेकेन संस्कारे सिंहस्य क्रीडते वनात, सिंहस्य क्रीडते वनात किंवा सिंहस्य क्रियते वनात विक्रमार्जित सत्वस्य, विक्रमार्जित सत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता. म्हणजे काय, याचा अर्थ काय होतो? न राज्याभिषेकेन संस्कारे, म्हणजे सिंह असा प्राणी आहे किंवा सिंह हा वनाचा राजा आहे असं म्हटलं जात आहे. त्याच्यासाठी त्याला अभिषेक करावा लागत नाही, संस्कार करावे लागत नाही. तो स्वतःच्या कर्तृत्वानं त्या ठिकाणी काय बनतो आहे, जंगलाचा राजा बनतो आहे. त्याच्यावर तो म्हणजे विक्रमार्जित सत्वस्य, मग त्याच्यामध्ये ते तत्वच असते, म्हणजे की तो जन्मताच काय असतो त्या ठिकाणी जंगलाचा राजा असतो. तो स्वतःच्या कर्तृत्वानं, येते लक्षामध्ये, आणि स्वतःच्या धाडसानं जंगलाचा काय करत असतो, राजा बनत असतो. मृग म्हणजे त्या ठिकाणी प्राणी, आणि मृगांचा इंद्र, मृगेंद्र, मृगेंद्रता म्हणजे ती काय आहे, इजम म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. त्याला संस्कृतमध्ये मृगेंद्रता, मृगांचा इंद्र किंवा मृगांचा राजा. जसा देवेंद्र म्हणतो देवांचा राजा, तसं मृगांचा राजा कोण आहे त्या ठिकाणी, सिंह आहे. मग आता सर इथं का तुम्ही हे मेन्शन केलेलं आहे? आम्हाला तर कळालं की आम्हाला सिंह बनायचं आहे, सरांना अपेक्षित आहे की आपण सिंहासारखं बनलं पाहिजे, स्वतःच्या कर्तृत्वाने आणि स्वतःच्या धाडसाने घडलो पाहिजे. ही गोष्ट मान्य आहे, पण याचा दुसरा एक ॲस्पेक्ट आहे की राज्यसेवा मेन्समध्ये तुम्हाला 2 पेपर लिहायचे आहे. एक इंग्लिश पेपर लिहायचा आहे आणि एक मराठी पेपर लिहायचा आहे. आपल्याला त्यामध्ये काही असं काही खूप मेरिट वगैरे काढायचं नाही आहे, पण बिलो ॲव्हरेज नाही आले पाहिजे. 100 पैकी 50च्या खाली तुमचा स्कोअर गेला नाही पाहिजे. त्यासाठी काय आहे की त्याची एक टॅक्टिक असते लिहिण्याची, तर त्याच्यासाठी हा कंटेंट लागणार आहे तुम्हाला. त्यामुळे मी काय करणार आहे, तुम्हाला अशा संस्कृतच्या भरपूर गोष्टी सांगणार आहे, म्हणी वगैरे सांगणार आहे. त्याचा उद्देश काय असणार आहे, त्या ठिकाणी तुमचा रायटिंगचा पेपर भविष्यात घडला पाहिजे, त्याची आतापासून ही काय आहे, मोर्चे बांधणी आहे. येतं लक्षामध्ये? हे म्हण फक्त तुम्ही काय करा त्या ठिकाणी लक्षात ठेवा, स्वयमेव मृगेंद्रता. पुढे जाऊया आपण. तशी तुमच्या इन जनरल लाईफमध्ये ती देखील कामी येईल. आणि आजचं जे लेक्चर आहे ते स्पेशली आपण त्या पोरांसाठी डेडिकेट करतोय, म्हणजे जे यावर्षी मेन्स देणार आहे, बरोबर. बाकीची मुलं आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की नाही सर आम्हाला पुढच्या वर्षी मेन्सचा आम्हाला तयारी करायची आहे, त्यांच्यासाठी आपण वेगळे सेशन्स कंडक्ट करू, आणि हे सेशन्स देखील त्यांना कामी येणार आहे, कारण त्यांना पण कधी ना कधी मेन्स द्यायचीच आहे. ते सर्वांसाठी आहे, पण स्पेशली त्या मुलांसाठी डेडिकेट आहे, कारण मला महाराष्ट्रभरातून एवढे कॉल आले, कारण विद्यार्थ्यांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत माझ्याकडनं. मग आता अपेक्षा वाढलेल्या आहेत, तर मी त्या ठिकाणी स्पेशली त्या पोरांना पहिले गायडन्स करतो की ज्या पोरांना काही दिवसांमध्ये मेन्स द्यायची आहे आणि त्यांना इंटरव्ह्यूचा कॉल आला पाहिजे आणि त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे. आणि मी तुम्हाला ह्या गोष्टी बाबतीत ॲश्युअर करतो, जर तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीनं जर तुम्ही चालले, तर ती जी चेन आहे की सिलेक्ट झालेले परत पोरं सिलेक्ट होतात, त्याला तुम्ही आरामात ब्रिज करू शकता किंवा ब्रेक करू शकता. कारण प्रिलिमचा सिलेबस हा जरी अनलिमिटेड असला आणि येणारा पेपर प्रिलिम्सचा जरी आपण असं म्हणू शकतो खूप अनसर्टन आहे, तरी मेन्सचा पेपर कधीच अनसर्टन नसतो, तो सर्टन असतो आणि तो बाउंडेड असतो सिलेबसने. त्यामुळे तो जो कालखंड आहे, म्हणजे मेन्सचा जो सिलेबस आहे तो तुम्हाला एवढा मोठा वाटतो, पण तोच तुम्हाला परफेक्ट काय करायचा आहे त्या ठिकाणी प्रिपेअर करायचा आहे, आणि आरामात तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल. फक्त सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे, कारण तुम्हाला परीक्षेसाठी म्हणजे ऑलरेडी तुम्ही प्रिलिम्स होऊन जवळपास आता एक म्हणू शकतो तुम्ही 15 ते 20 दिवस तुमचे जवळपास झालेले आहे, म्हणजे तो कालखंड निघून गेला. आपल्याला जे 125 दिवसाचं नियोजन करायचं आहे त्यातलं जवळपास 15 ते 20 दिवस तुमच्या जीवनातले निघून गेलेले आहे. आता तुमच्याकडे फक्त 100 दिवस उरलेले आहे, आणि त्या 100 दिवसाच्या मानाने कंटेंट काय आहे, खूप जास्त. आणि पुढच्या वर्षी जे मेन्स देणार आहे त्यांच्या बाबतीत देखील हेच गोष्ट घडणार आहे. मग एवढ्या कमी वेळामध्ये एवढा मोठा सिलेबस कसा कव्हर करायचा, कोणत्या विषयाला प्रायोरिटी द्यायची, अभ्यास कोणत्या विषयाचा करायचा, तंतोतंत तुम्ही त्याचं पालन करा. तुम्हाला मी ॲश्युअर करतो ह्या बाबतीमध्ये की तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूचा कॉल येणार, म्हणजे येणार आयोगाचा, आणि ते फार सोपं आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. इथं मी मुद्दाम हे टाकलेलं आहे, आता इतक्यात मी बंद केलेलं आहे स्वतःचं इंट्रोडक्शन वगैरे देणं. स्वतःची पाठ थोपटून गेला, आणि हे काय सांगणार म्हणजे मी की इंटरव्ह्यू दिले मग मला IBची पोस्ट मिळाली होती वगैरे वगैरे. पण तरीही आजच्या लेक्चरसाठी आवश्यक आहे, कारण जे लोक नवीन आहेत, जे लोक मला पाहत आहेत, त्यांच्यासाठी मी इथं मेन्शन केलेलं आहे. मला राज्यसेवा मुलाखतीचा 4 वेळा अनुभव आहे, म्हणजे 4 वेळा मी तिथपर्यंत जाऊन आलेलो आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय की माझ्याकडून काही चुका घडलेल्या असतील, त्या चुका तुम्ही त्या ठिकाणी काय केल्या पाहिजे, टाळल्या पाहिजे. आणि ते जर तुम्ही बरोबर त्याचं तंतोतंत पालन केलं तर ते कॉल तुमचा काय आहे त्या ठिकाणी निश्चित आहे, म्हणजे इंटरव्ह्यूचा. पुढे जाऊया. फार सोपी गोष्ट आहे ते. मेन्स एकदा जर तुम्ही दिली तर इंटरव्ह्यूला जाणं फार सोपी गोष्ट आहे.
पहा इथं मी विदर्भ आय एस अकॅडमीचं जे न्यू ॲप आपण लॉन्च केलेलं आहे ते एज्युकेशन ट्री मीडियाचं आहे. सो तुम्ही जेव्हा सर्च कराल म्हणजे प्ले स्टोअरवर ते ॲप डाउनलोड करण्यासाठी, त्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहे, फ्री कंटेंट आहे त्याच्यामध्ये. सो नोट्स देखील मी टाकणार आहे हळूहळू त्याच्यावर. सो तुम्ही तिथून ते डाउनलोड करून काय करू शकता, विदर्भ आय एस अकॅडमीचं जे एकदम क्वालिटेटिव्ह मटेरियल आहे ते तुम्हाला एक्झाममध्ये कामी येऊ शकते, ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा कोर्सेस पण आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्याची गरज आहे ते कोर्सेस पण त्या ठिकाणी जॉईन करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून डायरेक्ट तुम्ही ते ॲप काय करू शकता, डाउनलोड करू शकता. आणि ही आता ऑफर आहे 13 आणि 14 तारखेला, बरोबर. नवीन ॲप लॉन्च झालेला आहे आणि त्यात गुढीपाडवा आणि भीमजयंती सारखं सुंदर 2 दिवस आहेत. सो ते आनंद व्यक्त करण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड असते की बाबा आम्हाला एवढी फीस परवडत नाही. सो ज्या विद्यार्थ्यांचं तसं म्हणणं असते त्यांच्यासाठी आपण काय करतोय, फीस थोडीशी काय केलेली आहे त्या ठिकाणी, कमी केलेली आहे. सो हे नवीन रेट आहे, हे तुम्हाला मिळून जातील. टेलिग्राम चॅनल्सवर पण टाकलेले आहे, इथं स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊन पाहू शकता. किंवा त्या ॲपवर आता 13 आणि 14 तारखेला तुम्ही ते वेगवेगळे कोर्सेस परचेस करू शकता. आता वेळ न घालवता आपण ज्या मुद्द्यासाठी आज म्हणजे भेटतोय या प्लॅटफॉर्मवर त्याबद्दल बोलू आपण. पहिल्यांदा पहा, एकदम नॉर्मल कॉमन गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल मी बोलतोय. म्हणजे तुमच्याशी तुमची जी मेन्स आहे ती टोटल काय आहे, 800 मार्काची आहे. त्यापैकी 700 मार्क हे ऑब्जेक्टिव्हला आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषयाचा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह आहे, लिहायचा नाही आहे. फक्त 2 पेपर तुम्हाला 50-50 मार्काचे, मराठी आणि इंग्लिशचे, हे काय आहेत त्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये लिखाण करावं लागणार. सो 100 मार्क फक्त लिखाणासाठी डेडिकेटेड आहे. बाकीचे जे 700 मार्क आहेत ते त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे 4 पर्यायापैकी एक निवडायचा आहे. कॉमन माहिती आहे, एकदा मी तुम्हाला सांगून देतो. आता नियोजन करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, मोर्चे बांधणी करताना 2 याच्यात तुम्हाला डिवाइड करायचं आहे. एक म्हणजे आपल्याला कॉमन सब्जेक्ट कोणते आहे, जे आपण ऑलरेडी प्रिलिम्समध्ये त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे किंवा प्रिलिम्समध्ये त्याचा अभ्यास सहसा आपण या ना त्या प्रकारे प्रिलिम्सचा जीएस जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा हे सब्जेक्ट केलेले आहे प्रिपेअर. सो ते कोणकोणते आहे, तर इतिहास आहे 60 मार्काला, भूगोल आहे 60 मार्काला, राज्यशास्त्र आहे 75 मार्काला. आता GS1 GS2 मध्ये काय असते, बरं ठीक आहे तरी एकदा सांगतो पहा. GS1चा जो पेपर असतो त्यामध्ये इतिहास, भूगोल आणि ॲग्रिकल्चर असते. इतिहास 60 मार्काला असते, भूगोल 60 मार्काला असते आणि ॲग्रिकल्चर 30 मार्काला. असा 150 मार्काचा GS1 असतो. एका दिवसात 2 पेपर असतात. आफ्टरनून सेशनमध्ये GS2 असतो, त्यामध्ये 75 मार्काला राज्यशास्त्र आहे, 75 मार्काला गव्हर्नन्स आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी GS3 असतो मॉर्निंगला, ज्यामध्ये HRD असते. 75 मार्काला HR आणि 75 मार्काला HRD, ह्युमन राईट्स अँड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नावाचा तो विषय आहे. मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क नावाचा तो विषय आहे, म्हणजे सोपा विषय आहे. आणि GS4 ज्यामध्ये 110 मार्काला इकॉनॉमिक्स आहे, 110 मार्काला काय आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि 40 मार्काला टेक्नॉलॉजी आहे. असे 150-150चे 4. आणि मराठीचा 50 मार्काला 50 मार्क मराठीचे ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्क इंग्लिशचे ऑब्जेक्टिव्ह, 50 मार्क रायटिंगचे इंग्लिशचे आणि 50 मार्क रायटिंगचे मराठीचे. सो असे 200 मार्काला हे काय आहे त्या ठिकाणी 100-100, ज्यामध्ये 50-50 रायटिंग सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह. सो या प्रकारे तुमचे हे 800 मार्क कंप्लीट होतात त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये. पुढे जाऊया आपण. आता याच्यामध्ये जो तुमचा कॉमन सब्जेक्ट आहे ते हे आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, याला टोटल वेटेज किती आहे त्या ठिकाणी, 300 मार्काला हे विषय आहेत. टोटल किती, 300 मार्काला हे विषय आहे. आणि याचा मोरलेस तुम्ही काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. इतिहास पण वाचलेलं असते, भूगोल पण वाचलेलं असते, राज्यशास्त्र वाचलेलं असते, अर्थशास्त्र वाचलेलं असते. वाचलेलं काय नसते तर वाचलेलं हे नसते. सो हा जो आहे त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणू की अनकॉमन. सो जवळपास 800 पैकी 500 मार्काचा जो पोर्शन आहे तुमचा हा अनकॉमन पोर्शन आहे. म्हणजे याचा प्रिलिम्समध्ये सहसा आपण काय करत नाही, अभ्यास करत नाही. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा HRD 150 मार्काला आहे, गव्हर्नन्स 75 मार्काला आहे, टेक्नॉलॉजी 40 मार्काला आहे आणि ॲग्रिकल्चर 30 मार्काला आहे. आणि मराठी आणि इंग्लिश 100-100 असे 200 मार्काला. टोटल किती होतात त्या ठिकाणी, 500 गुण होतात. म्हणजे 500 मार्काचा अभ्यास जर तुम्ही प्रिलिम्सच्या आधी ऑलरेडी हा 500 मार्काचा अभ्यास केला असेल तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. जर नसेल केला तर तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे, हे विषय असले पाहिजे. सो येते लक्षामध्ये. आता काय करू आपण, सो आजचं जे लेक्चर आहे ते नियोजन बनवण्यावर, म्हणजे इथून पुढे तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे हा सांगण्याचा त्याच्या मागचा हेतू असणार आहे. म्हणजे हे क्लिअर झालं तुमच्या डोक्यात की आपल्याला मुख्य भर जो आहे सागर सरांनी सांगितल्याप्रमाणे ह्या 500 मार्कावर द्यायचा आहे. ह्या 300 मार्कावर म्हणजे 300 मार्कामध्ये ते पण सांगतो मी तुम्हाला, 300 मार्क आपण सोडायचे नाही आहे आपल्याला. टोटल 800 मार्कापैकी जास्तीत जास्त मार्क आपल्याला मिळवायचे आहे. कशा पद्धतीने मिळवायचे ते टप्प्याटप्प्याने पाहू. सध्या तुमची ही असला पाहिजे मेकॅनिझम, टाइम सेव्हिंग. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मला मार्क्स कशा पद्धतीने काढता येईल, माझ्या चुका कशा पद्धतीने अवॉइड झाल्या पाहिजे आणि शेवटी मी तुम्हाला नियोजन देखील बनवून देणार आहे. सो ही एक फॅक्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. आता मी तुम्हाला काही टिप्स देतो ज्या तुमचा भरपूर वेळ वाचवतील
आणि एक्झामच्या दृष्टीनं त्या महत्त्वाच्या असतील. त्यातली पहिली टिप्स आहे, एकदा तुम्ही पाहून घ्या. ती पहिली टिप फारच महत्त्वाची आहे सर्वच विद्यार्थ्यांसाठी. सर्वात महत्त्वाचा इतिहास. इतिहासामध्ये आधुनिक भारत आणि आधुनिक महाराष्ट्र याच्यावर तो इतिहास असतो. 60 मार्काला विषय. एन्शियंट मिडिएवल याच्यामध्ये सहसा विचारला जात नाही. एन्शियंट मिडिएवल याच्यामध्ये विचारला जात नाही. 60 मार्काचा तुमचा काय असतो हा विषय आहे, म्हणजे 60 मार्काला विचारतात. याचा कॉस्ट बेनिफिट रेशो जो म्हणतो ना आपण, तो अतिशय पुअर आहे, व्हेरी पुअर. याचा कॉस्ट बेनिफिट रेशो जो आहे तो अतिशय पुअर आहे, म्हणजे तो विषय करायला परवडतच नाही त्या ठिकाणी. कारण कसं आहे की तुम्ही खूप चांगला जर त्या ठिकाणी हा विषय प्रिपेअर केला, इतिहास हा विषय खूप चांगल्या पद्धतीने प्रिपेअर करून गेले, तरी तुम्हाला याच्यामध्ये 60 पैकी मॅक्झिमम 30 ते 35 मार्क मिळू शकतात इतिहास या विषयामध्ये. कारण त्याचा स्कोप किंवा तो एवढा व्हास्ट विषय आहे, सिलेबस एवढा व्हास्ट आहे. जर त्यांनी क्वेश्चन टाकायचा मधला प्रत्येक टॉपिकवर एक एक क्वेश्चन, तरी तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होत नाही. म्हणजे 60 टॉपिक म्हणजे एकंदरीत काय मला सांगायचं काय आहे तुम्हाला, की ह्या 60 मार्कासाठी तुम्हाला खूप काही प्रिपेअर करावं लागते आणि ते प्रिपेअर करण्यासाठी बिलकुल परवडत नाही. सो ते मॅक्झिमम मार्क जर घेतो म्हटलं त्याच्यामध्ये, तर ते कितीही चांगला तुमचा इतिहास हा विषय असला तरी तुम्हाला 30 ते 35 मार्काच्या वर किंवा 40 मार्काच्या वर सहसा पडत नाही. खूपच आउटस्टँडिंग आहे तुमचं तर मग 40 मार्काच्या वर जाऊ शकते. त्याच्यामुळे आणि जर तुमचा सोसो जरी असेल, आता किती नाही म्हटलं तर प्रिलिमसाठी आपण समाज सुधारक प्रिपेअर करतोच, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास प्रिपेअर करतोच, भारताचा इतिहास माहीतच असतो आपल्याला स्वातंत्र्य चळवळीचा, ज्या अर्थी मेन प्रिलिम्स आपण क्लिअर केलेली आहे, हे सगळे विषय आपल्याला माहीतच असतात. म्हणजे त्यामुळे ह्या विषयाकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. भाई याच्यामध्ये 25 जरी मार्क मिळाले, 25-30 जरी 25 मार्क जरी मिळाले कारण याच्यामध्ये काय असते की तुम्ही पाहिलं ना, त्या 60 पैकी 30 क्वेश्चन एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, म्हणजे जे सामान्य पोरांना जमतच नाही. ऍक्च्युली सिलेबसला धरून असतात बरं का, ते सिलेबसला सोडून नसतात. मी ते पण सांगतो बरं का, नेमके कोणकोणते टॉपिक करायचे जेणेकरून तुमचा स्कोर हा कमीत कमी वेळेमध्ये हा 40च्या वर त्या ठिकाणी गेला पाहिजे. मी सांगतो तेवढेच टॉपिक प्रिपेअर करायचे तुम्ही एक्झामच्या दृष्टीनं, आणि त्याच्यावरच क्वेश्चन येतात. कॉमन टॉपिक जे असतात ना, असहकार चळवळ सहसा बोलतोय बरं का मी, सविनय कायदेभंग, याच्यावर जर क्वेश्चन आलेच, चले जाओ, काँग्रेसची स्थापना, 1857चा उठाव, याच्यावर आलेच तर ते सगळ्यांचे सुटतात. परंतु जे टॉपिक खूपच ऑड आहे, फॉर एक्झाम्पल कृषक प्रजा पार्टी सारखा टॉपिक आहे, युनियनिस्ट पार्टी सारखा टॉपिक आहे, नक्षलवाद आहे, त्यानंतर जयप्रकाश नारायणचं आंदोलन आहे, त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी आहे, हे असे टॉपिक आहे, के कामराज आहे, JP नारायणचे आंदोलन आहेत, हे असे काही ऑड टॉपिक आहे. थिओसॉफिकल सोसायटी आहे, नवीन ऍड झालेला सिलेबस. तुम्हाला सांगतो ना, यावेळेस नवीन झालेला सिलेबस जो ऍडिशन झालेला आहे त्यावर क्वेश्चन असणार आहे तुमच्यासाठी. म्हणजे यावर्षी एक गुड न्यूज आहे की ते टॉपिक जे आहे ते टॉपिक तुम्ही नव्याने प्रिपेअर करून जा, त्यावर तुम्हाला क्वेश्चन जास्त दिसतील, कारण ते काय आहे, नवीन टॉपिक आहे त्या ठिकाणी. सो असं जे आहे इतिहासाबद्दल आपण GS1 बद्दल स्पेशल लेक्चर कंडक्ट करणार आहोत. सध्या तरी माझी इच्छा आहे की तुम्ही इतिहास हा विषय करू नये, ज्यांचं फारच वीक आहे. सो मी कॉन्फिडेंटली ही गोष्ट सांगतोय, म्हणजे असं नाही आहे की बाबा एक प्रोफेशनल वेनं तुम्हाला हे बोलतोय मी, म्हणजे एक असं समजून चला एक मित्र म्हणून म्हणा किंवा स्वतःचा भाऊ म्हणून म्हणा. सो ते म्हणून तुम्हाला सांगतोय ते की ज्या विद्यार्थ्यांचा इतिहास हा विषय फारच म्हणजे त्यांचा लंगडा आहे इतिहास हा विषय, किंवा त्यांना शिकवला गेलेला नाही आहे चांगला, किंवा त्यांनी अभ्यासला नाही आहे चांगला, त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे बॅच लावून घ्यायची. म्हणजे जे आपलं ऍप्लिकेशन आहे त्याच्यावर तुम्ही हे बॅच जॉईन करू शकता. मी का कॉन्फिडेंटली सांगतोय तुम्हाला, कारण तेवढ्या चांगल्या पद्धतीनं मेन्सच्या वेळी मी तो करून घेतलेला आहे, बरोबर. आणि त्यामागं वेळ नाही गेला पाहिजे, हा फक्त त्यामागचा सांगण्याचा उद्देश, की बाबा माझ्या बॅचला ऍडमिशन्स वाढल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा बिलकुल उद्देश नाही आहे. विद्यार्थी मित्रांनो, मला महाराष्ट्रभरातून HRD साठी कॉल येत आहेत. सर तुम्ही HRD घेणार आहात का, ॲग्रिकल्चर घेणार आहात का, टेक्नॉलॉजीचा अभ्यास कुठून करायचा ते आम्हाला समजत नाही आहे सर. तसं तुम्ही धडाधड बॅच लॉन्च करायला पाहिजे होत्या मग. परंतु आम्ही म्हणजे गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा विषय मी घेतो तेव्हा त्याच्यामध्ये भयानक क्वालिटी, म्हणजे जे आयोगाच्या लेवलचा आपण ज्याला म्हणतो, जे पोरांना इतर कुठंच मिळत नाही, म्हणजे फक्त सिलेबस संपवायचा म्हणून ते काहीतरी सांगून काय करतात त्या ठिकाणी संपवतात. सो असा प्रकार आपल्या अकॅडमीमध्ये होत नाही, आणि असं करण्यासाठी मला 10 पुस्तकं वाचावं लागतात, इतिहासाची तरी भरपूर पुस्तकं वाचावं लागतात. म्हणजे सो मी तर ते कोल्हापूर युनिव्हर्सिटीचं महाराष्ट्राच्या परिवर्तनाची चळवळ तेही वाचायला सुरुवात केलेलं आहे. ऑलरेडी एकदा वाचलेलं आहे, त्याला रिव्हिजन द्यायला सुरुवात केली, कारण महाराष्ट्रातला चले जाओ, महाराष्ट्रातला सविनय कायदेभंग मला पोरांना शिकवायचा आहे, तो बेस्ट असला पाहिजे. म्हणजे इथं आले तुम्ही तर सॅटिस्फाईड होऊनच गेले पाहिजे. आणि गोष्टी त्यामुळे काय होतात, मला बनवायला वेळ लागतो, पण जेव्हा ती बनून तयार होते तेव्हा ती वन ऑफ द बेस्ट असते, जशी ही आहे. म्हणजे
इतिहासाची बॅच. आता इतिहासाचा सिलेबस आता उद्या असं होईल की भारताचा स्वातंत्र्य लढा आणि ते चले जाव मधलं एक महाराष्ट्रातलं चले जाव, ते आता मी उद्या युट्यूबला पण टाकेल तुम्हाला पाहण्यासाठी ते लेक्चर. सो आता तो कंप्लीट झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, ती बॅच जॉईन करू शकता. हां, मग माझं इकडचं लोड कमी झालं, माझ्यावर आता अर्थशास्त्राचं लोड आहे, त्याच्यानंतर मला त्या ठिकाणी पॉलिटीचं लोड आहे, सायन्सला मला भयंकर क्वालिटी द्यायची आहे कारण आयोग फारच अवघड क्वेश्चन विचारायला लागलाय सायन्समध्ये देखील. सो ते पण लोड आहे माझ्यावर. मग त्याला ऍडजस्ट करून जर HRD मला पॉसिबल झालं ह्या 1 तारखेला किंवा पुढच्या महिन्यामध्ये, किंवा आणखी मला टेस्ट सिरीज लॉन्च करायची आहे ह्याची राज्यसेवा मेन्सची, म्हणजे 1-2 महिन्यानंतर, त्याच्यासाठी पण मला वर्क करावं लागतं, क्वेश्चन काढावे लागतात. सो मग जेव्हा त्या गोष्टी पॉसिबल होतील तेव्हाच त्या ॲपवर येतील. कारण कसं आहे की एखाद्या वेळेस तुम्ही मला लेट करताय म्हणून तुम्ही मला बोलले तर चालतील, पण क्वालिटीच्या बाबतीमध्ये विदर्भ IAS अकॅडमी कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि त्यामुळं म्हणतोय मी तुम्हाला, कारण ती खूप मेहनत घेऊन तयार केलेली ती इतिहासाची बॅच आहे. तुम्हाला जर वेळ जाऊ द्यायचा नसेल तर तुम्ही पाहिल्या म्हणजे ऑटोमॅटिक पार्ट होतील, याची जबाबदारी माझी. पण इतिहास या विषयामागं तुम्ही जास्त वेळ नाही घालवला पाहिजे. 1-1 मिनिट त्या ठिकाणी काय आहे महत्वाचा. त्याचप्रमाणे जॉग्राफी आहे. जॉग्राफी असा विषय आहे बरं का ज्याच्यात तुम्ही इतिहासाची कसर भरून काढू शकता. 60 पैकी 60 मार्क मिळवता येतात. फक्त काही विषय आहे जसं मानवी वस्ती आहे, वसाहत आहे, लोकसंख्या आहे, ते पण कुठून प्रिपेअर करायचे, कसे प्रिपेअर करायचे, क्वेश्चन कुठे पडणार आहे हे पण मी तुम्हाला सांगू शकतो. म्हणजे मेन्सचा पेपर पूर्ण प्रेडिक्ट होतो, असंच पडणार आहे, हेच येणार आहे परीक्षेत, तेच करून जायचं आणि भरमसाठ मार्क घ्यायचे. म्हणजे सो येतं लक्षामध्ये. पण भूगोल या विषयाचाही जास्त अभ्यास करायचा नाही का, कारण आपला प्रिलिम्ससाठी आपण भूगोलाविषय भारताचा म्हणा, जगाचा म्हणा आणि महाराष्ट्राचा म्हणा आपण ऑलरेडी प्रिपेअर केलेला असतो. म्हणून याही विषयाच्या मागं काय केलं नाही पाहिजे, तुम्ही वेळ नाही दवडला पाहिजे. ज्या ज्या विषयाच्या मागं तुमचा वेळ जाऊ शकतो तो वेळ वाचवण्याचा मी काय करतोय प्रयत्न. आणि मग कशाला प्रायोरिटी द्यायची ते पण आपल्याला पाहायचं आहे. दुसरं, आता काही पोरांचे मला कॉल येतात, सर ते मराठी इंग्लिशचे मी निबंध लिहायला लागलेलो आहे, मला थोडंसं गाईड करा, मी पाठवतो, तुम्ही चेक करून देता का सर. असा कुटाणा बिलकुल करायचा नाही. म्हणजे मराठी आणि इंग्लिश आधी नसायचा हा विषय, रायटिंगचा इश्यू हा 2013 मध्ये ऍड झालेला आहे, नवीन सिलेबस जेव्हा आलेला होता. मग माझ्या डोक्यात तेच होतं पहा, मी जेव्हा एकदम प्रिपरेशनला सुरुवात केली होती तेव्हा माझ्या डोक्यात तेच होतं. मी मेन्सला ऍक्च्युली मी UPSC करायचो आणि सहज घरचे प्रेशर टाकतायत पोस्ट पाहिजे म्हणून मग मी MPSC द्यायला लागलो. तर मग आता MPSC मध्ये कोणता वेगळा विषय, मराठी इंग्लिश रायटिंग आहे. आणि मी मला माहित नाही असं कोणी, म्हणजे मी जसं गाईड करतोय तुम्हाला, मला गाईड करणारं तसं कोणी नव्हतं. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे की मराठी आणि इंग्लिश आपल्याला काय करायचे, मार्क काढायचे. रायटिंग तेव्हा पत्रलेखन वगैरे असायचं, म्हणजे आता पत्रलेखन वगैरे भरपूर पोर्शन काढून टाकलेलं आहे त्याच्यामधून. आधी पत्रलेखन वगैरे, ग्रामर पण रायटिंगचं ग्रामर असायचं, म्हणजे आता ते सगळं काढून टाकलेलं आहे. 3च सेक्शन आहेत त्याच्यामध्ये, एक निबंध लेखन, एक सारांश लेखन आणि एक ट्रान्सलेशन. म्हणजे तर मग त्याच्यासाठी काय करायचं, तर मग मी त्या पुणे युनिव्हर्सिटीत जाणार, तिथल्या मराठीच्या शिक्षकाला भेटणार, एक शिक्षक मला एक सांगायचा, दुसरा शिक्षक दुसरा, याच्यातच मी 2-1 महिने घालवले. त्याच्यामुळं माझं प्रचंड नुकसान झालं. भाई, जो ट्रान्सलेशनचा पोर्शन आहे आणि तुमचा जे डब्यात लिहायचं असते तुम्हाला सारांश लेखन, त्याच्यामध्ये म्हणजे जवळपास तुम्हाला चांगले मार्क पडतात जर तुमचं थोडंसं इंग्लिश मराठी चांगलं असेल तर. सो त्याच्यामुळं, आणि ते आता इम्प्रोवाइज करता येत नाही. तुम्ही म्हणत असाल नाही सर माझं इंग्रजी फारच कच्चं आहे रायटिंगचं, मला इंग्रजी वाचलेलं पण कळत नाही आणि आता 4 महिन्यात मी असं बनवतो, तर विनाकारण वेळ घालवाल याच्या मागं. येतं लक्षात. सो ते आता सुधारत नसते. काही लोक निबंध लिहून पाहतायत. तुम्ही रोज जरी निबंध लिहिले ना, काय होणार आहे, होऊन 25 मार्काचा निबंध असतो, 25 मार्काला निबंध असतो. 25 मध्ये लय भारी निबंध लिहिला तरी तुम्हाला 18च्या वर ते मार्क देत नाही. आणि ठीकठाक निबंध लिहिला तुम्ही 10-12 तर मार्क मिळतातच तुम्हाला निबंधामध्ये. मग मला सांगा, 6 मार्कासाठी एवढं घासण्याची काय गरज आहे. आणि काही गॅरंटी नाही ते 18 मार्क देतील की नाही, निबंधाची गॅरंटी घेऊ शकत नाही आपण. मग आता राहायला समजा सर मग काय आम्ही काय सोडून द्यावा का, सोडून देऊ नका. ह्या 2 विषय तुम्ही माझ्यावर सोडून द्या, मी तुम्हाला ऑनलाईन गाईड करतो. म्हणजे जशी युट्यूबवर आपण सेशन कंडक्ट करतोय ना, सो हे 2 विषय तुमचे बनवून घेणं माझी जबाबदारी. मी महाराष्ट्रामध्ये टॉपर होतो मराठी रायटिंगमध्ये, मला मी कौतुकानं सांगतो. आणि तुम्ही ते पाहू शकता बरं का. म्हणजे भरपूर लोक म्हणजे डाऊट पण घेतात म्हणजे ह्याच्याबद्दल. तर तुम्ही काय करा, ते सगळं अवेलेबल आहे. म्हणजे आयोगाची जी mpsc.gov.in ची जी साईट आहे त्याच्यावर सर्व रिझल्ट पब्लिश झालेले आहेत जुने. सो ते उखरून काढू शकता तुम्ही. खरंच सागर सरांना मार्क होते का, मला 50 पैकी 38 मार्क होते मराठीमध्ये. 50 पैकी काय होते मला 38 मार्क. हे बियॉन्ड आहे, एवढे मार्क पडत नसतात पोरांना. म्हणजे ज्या पोरांनी मेन्स दिलेले आहेत एवढे मार्क कसे काढले, म्हणजे ते खूपच झालं. म्हणजे खूपच आउटस्टँडिंग पेपर होता. मला 70च्या वर राहतात. म्हणजे नॉर्मली रायटिंग्समध्ये 70 किंवा 65च्या वर मार्क मला सहसा पडतात. म्हणजे 60च्या प्लस असतातच, त्याच्या खाली येत नाही. आणि तो त्या वर्षीचा ॲपेक्स होता. म्हणजे कारण पेपरच तसा लिहिला होता मी. तुम्हाला पण तो पेपर कसा लिहायचा हे तुम्हाला गाईड करणार आहे. फक्त त्या पद्धतीनं तुम्ही चालण्याचा प्रयत्न करा, याच्यावर वेळ घालवू नका. मग सर वेळ कशावर घालवायचा आम्हाला, सो त्याचं उत्तर इथं आहे. पहा, प्रायोरिटी कशाला द्यायची आहे, व्हॉट शुड बी युअर प्रायोरिटी.
ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये तुमची प्रायोरिटी काय असली पाहिजे. सो लक्षात ठेवा, HRHRD हा अनकॉमन सब्जेक्ट आहे, त्याला 150 मार्क आहेत. मग 150 मार्क आहे म्हटल्यानंतर तुम्ही हा विषय काय केला पाहिजे, आतापासून प्रिपरेशनला सुरुवात. सो याची मोर्चे बांधणी करा. एका दिवसात तुम्ही 2 ते 3 सब्जेक्ट हाताळू शकता, जवळपास 2 ते 3 सब्जेक्ट. 2 ते 3 का म्हणतोय, कारण तुमचा अभ्यास झालेला आहे. सो 2 ते 3. सो तुमचा दिवसाचा ॲव्हरेज जो असला पाहिजे तो 12 ते 16 तास असला पाहिजे. 12 ते 16 तास. आता काही काही आहे विद्यार्थी ते काय असतात, शार्प माइंडेड असतात, बरोबर. म्हणजे त्यांचा मॅक्झिमम वेळ हा झोपण्यामध्ये जातो. मी असं म्हणणार नाही त्याला की 8 तासाची झोप तुम्ही 5 तासावर आणा, बिलकुल नाही. काही काही पोरं असतात पहा की ज्यांना एक 8-10-12 तास अभ्यास केला तरी मोर दॅन सफिशियंट असतो आणि ते फ्रेश राहतात. म्हणजे पण काही काही विद्यार्थी असतात त्यांना वारंवार गोष्टी रिवाईज कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल माझ्यासारखे. सो मी प्रत्येक गोष्ट ही खूप मेहनतीतून मिळवलेली आहे. सो माझ्यासारखी विद्यार्थ्यांची संख्या ही तुलनेनं काय असते, जास्त. आणि असं समजा की हा माझा हनीमून पिरियड आहे. हा काय आहे, माझा मेन्स मला द्यायला भेटते आहे, माझा स्कोअर चांगला आहे, हा माझा हनीमून पिरियड आहे. आणि आता जो अभ्यास करल, म्हणजे असं असते की ते एक वेगळा त्याचा जज्बा असतो. म्हणजे आम्ही जेव्हा मेन्सचा अभ्यास करायचो, आमचे म्हणजे प्रिया ट्रेनिंग सेंटरमध्ये मी अमरावतीचे राहिलेलो आहे, इतर ठिकाणी देखील राहिलेलो आहे. सो तो जो जज्बा असतो ना अभ्यासाचा, तो बियॉन्ड असतो. म्हणजे सो पुस्तकं आणि तुम्ही याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच दिसत नाही. डब्बा खाणे हा जर वेळ सोडला तुमचा, तर बाकी सगळ्या वेळेत अभ्यास 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 अभ्यास. आमचे तर काही काही मित्र होते लघवीला उठायला पण त्यांच्या जीवावर यायचं. असं करू नका, म्हणजे लघवी थांबून ठेवू नका. पण सांगतो तुम्हाला काय जज्बा असतो तो अभ्यासाचा. सो त्याच्यामुळं काय करा, तुम्ही तो जज्बा स्वतःमध्ये आणा आणि प्रचंड अभ्यास करा. तुम्ही जेवढं, मी सांगतो ना तुम्हाला की तुम्हाला जवळपास, हे बघा इथं मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला या मधात जवळपास ह्या 2 ते 3 महिन्यात म्हणजे 90 दिवसामध्ये ह्या 5 रिव्हिजन झाल्याच पाहिजे मिनिमम. म्हणतोय मला भेटायला येतात पोरं, त्यांना 7-7 रिव्हिजनचं देतो मी, त्याच्याशिवाय गोष्टी आठवतच नाही हो. आणि मीन्स पूर्ण रट्टा आहे. इथून तिथून त्या ठिकाणी काय आहे, फारच 30 ते 40% पोर्शनच फक्त कन्सेप्च्युअल आहे, 60% रट्टा आहे. फुल रट्टा मारायचा. 5 रिव्हिजन किमान झाल्या पाहिजे. सामान्य पोरांसाठी सांगतोय, जे बिलो ॲव्हरेज आहे आणि ॲव्हरेज आहे. जे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे त्यांना गरज पडत नाही एवढ्या रिव्हिजनची, 1 टाइम असते त्यांचा कारभार. असे स्टुडंट मी पाहिलेले आहे, पण ते फार कमी असतात, 5 किंवा 10%. 90% पोरांनी हे लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे एवढ्यांदा रिव्हिजन दिल्याशिवाय येणारच नाही आहे तो विषय. सो त्यामुळं काय आहे की HRHRDला 110 मार्क आहे. फर्स्ट प्रायोरिटी शुड बी HRHRD. ते आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू करा त्याची. तुम्ही HRHRD मध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी 100+ स्कोअर काढलेला आहे बरं का, आणि ते 100% पॉसिबल आहे. ते कसं ते आपण बोलू. मी HRHRD बद्दल स्पेशली बोलणार आहे आज. फक्त नियोजन करत असताना प्रायोरिटी कशाला द्यायची याबद्दल आपण बोलतोय. दुसरं आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र असा एकमेव विषय आहे जो सर्वात जास्त मार्क मिळवून देतो. तुम्ही म्हणा सर HRHRD 150ला आहे, पण HR 75ला आहे आणि HRD 75ला आहे. पॉलिटी 75ला आहे, गव्हर्नन्स 75ला आहे. पण 110 मार्काला, आणि याचा कॉस्ट बेनिफिट रेशो हा सर्वात बेस्ट आहे. आणि याच्यात पण तुम्ही 100च्या वर जाऊ शकता आरामात. येतं लक्षामध्ये. ते कसं जायचं ते पण तुम्हाला मी सांगणारच आहे म्हणजे त्याच्याबद्दल. सो ह्या विषयाला प्रायोरिटी द्या, ह्या विषयाला द्या. त्यानंतर गव्हर्नन्सची कॉस्ट बेनिफिट रेशो हा अर्थशास्त्रापेक्षा जबरदस्त आहे. अर्थशास्त्राला 110 मार्क आहे नो डाऊट, गव्हर्नन्सला 75 मार्क आहे. जर तुम्ही इतिहासाच्या विषयाशी कम्पेअर केलं गव्हर्नन्सला, तर इतिहास जर 100 असेल तर गव्हर्नन्स फक्त आणि फक्त 10% आहे. गव्हर्नन्स किती आहे, फक्त आणि फक्त 10%. म्हणजे तुम्ही जर 100 तास अभ्यास करत असाल इतिहासाचा, गव्हर्नन्सचा फक्त 10%च, म्हणजे 10 तासच अभ्यास करावा लागतो. कंपॅरिझन सांगतोय मी तुम्हाला. आणि हा खूप जास्त मार्क मिळवून देतो. फुल रट्टा मारायचे पहा. त्याच्यामध्ये कायदे दिलेले असतात, कायद्याचे आर्टिकल्स अनुच्छेद विचारतात, ते त्याच्या सहित रट्टा मारायची इथून तिथून. ठरलेलं आहे, म्हणजे कोणत्या पोर्शनवर गव्हर्नन्समध्ये प्रश्न येतो ठरलेला आहे. माझे असे काही काही मित्र आहे त्यांना 120च्या जवळपास मार्क पडलेले आहे पॉलिटिक्स GS2 मध्ये. आणि तुम्ही जर 115-110 क्रॉस करताय, येतं लक्षात, 110 पर्यंत जात आहे, तुमची क्लास 1 उपजिल्हाधिकारी नाही तर तहसीलदार कन्फर्म आहे त्या ठिकाणी. येतं लक्षात. सो हा विषय जो आहे GS2 हा स्कोरिंग विषय आहे, GS1 नाही आहे. जसं मी म्हटलं होतं ना, ज्या पोरांनी ते फॉलो केलेलं आहे की प्रिलिम पास करण्याची चाबी ही तुमच्या GS मध्ये अडकलेलीच नाही आहे, ती अडकलेली आहे तुमच्या CSAT मध्ये. तसं मी तुम्हाला सांगतोय की मेन्स क्रॅक करण्याची चाबी ही कशात अडकलेली नाही आहे, इतिहास भूगोलात अडकलेली नाही आहे, ती अडकलेली आहे GS2 आणि GS3 मध्ये. येतं लक्षात. GS2 म्हणजे काय, तुमचं पॉलिटी अँड गव्हर्नन्स. ह्याच्यामध्ये तुफान स्कोर काढा, 110च्या वर जा. आणि HRHRD मध्ये पण 100च्या वर मार्क काढा. कोण थांबवते तुमची पाहू क्लास 1 पोस्ट. सो भेटली म्हणून समजा म्हणजे त्याच्यामध्ये. सो त्यानंतर टेक्नॉलॉजी 40 मार्काला, याचं पण मी सांगतो तुम्हाला. आणि ॲग्रिकल्चर पण 30 मार्काचं. काही काही पोरं ॲग्रिकल्चर म्हटलं की ते मी पाहिलेलं आहे, रेड्डी अँड रेड्डीचं, मीच होतो तो करणारा. रेड्डी अँड रेड्डीचं पुस्तक वाचायचं, कट्ट्यायन नावाचं पुस्तक वाचायचं. हे अर्थशास्त्रासाठी ते दत्त अँड सुंदरम नावाचं पुस्तक वाचायचं. म्हणजे मी काय काय नाही केलेलं आहे माझं मला माहित आहे म्हणजे. पण त्याच्यातून काहीही आउटपुट मिळत नाही.
तुम्ही आजही ॲग्रिकल्चरचा अभ्यास केला नाही 10 मार्क तुम्हाला मिळू शकतात, कारण ॲग्रिकल्चरमधलं जे शेती आहे, सॉईल आहे, वेदर इन्व्हायरमेंट आहे, ते तुमचं ऑलरेडी जिओग्राफीत झालेलं आहे. मग ह्याच्यात कितीही जरी तुम्ही कस लावला ॲग्रिकल्चरमध्ये 20 मार्काच्या वर तर मिळणार नाहीये, 10 मार्क तशी मिळतात. मग याच्यासाठी त्या 5 आणि 10 मार्कासाठी ते काट्यान घेऊन बसा इंग्लिशमध्ये, ते रेड्डी अँड रेड्डी घेऊन बसा, काही एक गरज नाही. याच्यात कसा स्कोअर करायचा ते पण मी तुम्हाला सांगतो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त स्कोअर मारायचा आहे. जास्त असं एकदम हे करावं लागते, तुम्ही भरपूर लोकांचं तुम्ही मग ते अधिकारी सांगतात हे करावं लागते ते करावं लागते, काही एक करण्याची गरज नाही आहे. पहा, बरोबर आहे. सिंपल म्हणजे जेवढं सिंपल राहण्याचा प्रयत्न कराल, सामान्यातला असामान्य आपल्याला बनायचं आहे. पुढे जाऊया आपण. हां, जसं ऑप्शनल सब्जेक्ट असतात ना ह्याच्यामध्ये, कशामध्ये आपल्या UPSC मध्ये, तसं इथं ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून मराठी आणि इंग्लिशला ट्रीट करायचं. मराठी आणि इंग्लिशला ट्रीट करायचं. मराठी आणि इंग्लिश जे विषय आहे याच्यामध्ये जे स्पेशली ऑब्जेक्टिव्ह आहे आणि स्पेशली इंग्लिश जे ऑब्जेक्टिव्ह आहे याच्यात पोट्टे मार्क खातात. डायरेक्ट 50 पैकी 10 वरच येऊन जातात, 10 आणि 15 मार्कावर येऊन जातात. बरं आहे, ते पॅसेज असते, त्या पॅसेजचे फोकट फाकट मार्क मिळतात, सोपा असतो तो. पॅसेजवरून उत्तर सोडवावं लागतात. त्यापैकी एक 10 किंवा 5 मार्काला पॅसेज येतात, त्याच्यामुळे तरी तेवढे पडतात, नाही तेवढे पडत नाही पोट्ट्यांना मार्क. सो याच्यामध्ये जे व्होकॅब्युलरी आहे, मी म्हणतो याचा रोज काय करा. असा विषय जो खूपच अवघड जातो आपल्याला, काही लोकांना इंग्रजी सोपा जात असेल, पण मॅक्झिमम पोरांची दैना इंग्लिशमध्ये होते, मराठीत नाही. म्हणजे मला आता आठवते ना, 2014 का 15चा मेन्सचा मला अटेम्प्ट द्यायचा होता. मी मराठी हा विषय माझ्या आयुष्यात कधीच वाचला नव्हता आणि मला वाचायचाही नव्हता, पण ते मी MPSCत पडलो म्हणून मला वाचावं लागला. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही विद्यार्थी मित्रांनो, फक्त आणि फक्त 5 ते 6 दिवस सतत मी 13-14 तास अभ्यास करून मराठीच्याच मागं लागलो होतो. ते मोरा वाळंबे पुस्तक पुढून पाठीमागून पुढं असं करून करून पाठ केलं होतं मी. तेव्हा 60 मार्काला मराठी असायचं. मला 60 पैकी 51 मार्क पडले होते. म्हणजे हे जे असतात ना PSI ST ASO त्या एक्झाम्समध्ये आधी 60 मार्काला असायचं. 60 पैकी 51 म्हणजे खूप झाले. आता त्याच्यामध्ये असं आहे की आता तो 50 मार्काला विषय आहे, त्याच्यामध्ये 45च्या वर आरामात स्कोअर जातो तुमचा. मराठी करणं तुलनेनं सोपं आहे. त्याच्यात पण काय करायचं मी सांगतो तुम्हाला ग्रामरमध्ये. पण इंग्लिशमध्ये मार्क काढणं ही थोडीशी अवघड गोष्ट आहे. सो त्याच्यामुळं काय करायचं, असा एखादा आहे जो एखादा पैलवान, तुम्ही त्याला नमवू शकत नाही इंग्लिश नावाचा, मग काय करायचं, त्याला तोडण्यासाठी रोज त्याची प्रॅक्टिस करायची. रोज एक चॅप्टर तोडून काढायचा त्याचा. सो याच्यासाठी रोज काय करायचे, 2 तास रिझर्व ठेवायचे. बरोबर आहे. आणि आजकाल ते मराठीमध्ये पण पुस्तकं उपलब्ध आहे. म्हणजे इंग्लिशचा पोर्शन तुम्हाला मराठीतून सांगितलेलं असे काही पुस्तक आहे. फॉर एक्झाम्पल लोकल पुस्तकं, त्यामध्ये ते MJ शेख सरांचं पुस्तक आहे एक, त्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही बॅच लावली आणि इंग्लिश प्रिपेअर केलेलं आहे तर मग जास्त टेन्शन घेण्याची गरजच नाही आहे त्या ठिकाणी. बरोबर. सध्या तर विदर्भ IAS वर इंग्लिशची बॅच म्हणजे अवेलेबल नाही आहे. म्हणजे सो तुम्हाला जिथं त्याची बॅच मिळेल इंग्लिशची ती पण तुम्ही जॉईन करू शकता. पण खूप वेळ देऊ नका. दिवसातले 1-2 तास एक तर सेल्फ स्टडी करा किंवा बॅच लावून प्रिपेअर करा. हा विषय पोस्ट मिळवून देत नाही, पण तुमची पोस्ट घालू शकतो बरं का. आणि माझ्या खूप साऱ्या स्टुडंटची पोस्ट इंग्लिशमुळं गेलेली आहे. म्हणजे असे ते PSI ST ASO मध्ये पण प्रिपेअर करणारे काही स्टुडंट होते, त्यांना डायरेक्ट 40 पैकी 1 मार्क, 40 पैकी 5 मार्क, यावर्षी पण लागलेले काही पोरं आहेत, म्हणजे त्यांना इंग्लिशमध्ये फारच घाण मार्क आहे. सो हा मी म्हणत नाही तुम्हाला चांगली क्लास 1 मिळून देईल, जसं या विषयांबद्दल बोलतोय, पण तुमची क्लास 1 नक्की घालवू शकतो. म्हणजे कोणता विषय, इंग्लिश हा विषय. सो इथे तुम्हाला 45च्या वर पडलेच पाहिजे जर तुमचे डेप्टी कलेक्टरचे स्वप्न आहे तर. बरोबर. पण इंग्लिशमध्ये नाही म्हटलं तर 20च्या वर तुमचा स्कोअर गेला पाहिजे निगेटिव्ह वगैरे पकडून, तरच तुम्ही 65च्या वर जाल आणि तुमची क्लास 1 पोस्ट त्या ठिकाणी कन्फर्म होईल. आता नियोजन कसं करायचं आहे तुम्हाला. नियोजन 90 दिवसाचं तुमच्याकडे किती दिवस आहे टोटल, 125. यातले 15-20 दिवस तुमचे निघून गेलेले आहे. आता 100-105 दिवस उरलेले आहेत. त्यापैकी 90 दिवस जे आहे सुरुवातीचे, 125 पैकी म्हणतोय मी, सुरुवातीचे 90 दिवसात सर्व मुख्य परीक्षेचा जेवढा अभ्यास आहे काहीही खरकट पाठीमागं न ठेवता विथ 5 रिव्हिजन्स. आता तुम्ही म्हणणार सर एवढ्या मोठ्या सिलेबसच्या 5 रिव्हिजन्स काय बोलता सर, कसं शक्य आहे. आरामात शक्य आहे. पॉलिटी आपण पुस्तक घेऊ फॉर एक्झाम्पल. भाई तुम्ही पॉलिटी हे पुस्तक राज्यसेवेच्या आधी 3-4दा तर वाचलं असेल. काही स्टुडंट असे आहे जे खूप जुने आहे देणारे, त्यांचं 60-60, 50-50 वेळेस वाचून होतं हे पुस्तक. आणि त्यांना म्हटलं आता एक्झाम आहे, वाचून जायचं आहे पॉलिटीचं, ते हार्डली एका दिवसात पूर्ण पुस्तकाला रिव्हिजन देतात. एक्झाम आणखी जवळ आली, अर्ध्या दिवसात 6 तासातच ते काय करत असतात, त्याला रिव्हिजन देतात. आणि एक्झामच्या बरोबर आधी 2 तासातच 1 तासातच ते काय करू शकतात, खूप चांगल्या पद्धतीने रिवाईज करू शकतात. तुम्ही जसं जसं पुढची रिव्हिजन द्याल त्याचा ड्युरेशन काय होत जातो, कमी कमी होत जातो. पहिल्या रिव्हिजनला वेळ लागतो, दुसरा एकदम फास्टमध्ये, तिसरा तर असं आहे की फक्त नोट्स पाहून घ्यायच्या, बाकीचं तर मला माहित आहे. सो असं त्यामुळं 5 रिव्हिजन 100% शक्य आहे. आणि शेवटचे जे 30 ते 35 दिवस असतात, ह्या 30 ते 35 दिवसामध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रचंड प्रॅक्टिस करायची. कारण डोक्याला फटीक येतो बरं का पेपरमध्ये. सो आपल्याला 100 क्वेश्चन सोडवण्याचं 2 तासात सवय असते. पहा, टेस्ट सिरीज पण देतो आपण प्रिलिम्सची, त्यात 2 तासामध्ये 120 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सोडवण्याची सवय असते.
पण 150 क्वेश्चन सोडवण्याची सवय नसल्यामुळं डोक्याला शेवटचे जे 20 ते 30 क्वेश्चन असतात ना पेपरमध्ये, सो तेव्हा तिथं फटीग येतो. आणि फटीगमध्ये असं होतं, हे माझ्यासोबत घडलेलं आहे, माझ्या अंगावर काटा येतोय म्हणजे सांगताना तुम्हाला. सो हे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. घडलेलं असं आहे की मला दिसतंय की हे आहे, याचं उत्तर सोपं आहे, थोडं डोकं लावावं लागतंय. जसं जॉग्राफीच्या किंवा पहिल्या पेपरमध्ये रिमोट सेन्सिंगचे क्वेश्चन असतात, ते माझे आवडते क्वेश्चन, पण ते काय आहे, फटीग आल्यामुळे मी चुकवलेले आहेत ते. आणि एका दिवसात 300 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहे. जोक नाही आहे बरं काही गोष्ट. पहिल्या पेपरमध्ये स्ट्रेंथ पुरते, दुसऱ्या पेपरला स्ट्रेंथच पुरत नाही. मग ते पॉलिटी आणि ते गव्हर्नन्सचा जो दुसरा पेपर असतो, इकॉनॉमिक्सचा आणि टेक्नॉलॉजीच्या, याच्यात पोरं त्यामुळं मार खातात, फटीग आल्यामुळे डोक्याला. सो त्यामुळे स्टॅबिलिटी जर ठेवायची असेल तर आत्तापासून तुम्ही शेवटच्या महिन्यामध्ये, आत्तापासून नाही, शेवटच्या 30-35 दिवसामध्ये क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रॅक्टिस करा. टेस्ट सिरीज विदर्भ IAS अकॅडमी पण लॉन्च करेल. टेस्ट सिरीज पेपर काढणं माझे सुरू आहे, आत्ताच नाही, एखाद्या महिन्यानंतर मी ते क्वेश्चन जेव्हा माझे ॲश्युअर होईल, प्रत्येक विषयाचे मी 2-2 पेपर घेईल आणि पॉसिबल झालं तर विथ एक्सप्लेनेशन घेईल त्या ठिकाणी, तिथं तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल. म्हणजे सो क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि कोणता पोर्शन वीक झाला राहिलाय फक्त त्याच पोर्शनला तोडायचं. म्हणजे असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला पोस्ट घेण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही. म्हणजे मोठे मोठे अधिकारी देखील या पद्धतीनं मार्गदर्शन करत नाही. तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणतात, सांगत नाहीत म्हणजे ते की बाबा मला GS2 मध्ये स्कोर आला होता, GS1चं करू नको, हे कोणीही तुम्हाला सांगत नाही. मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणजे आणि ही जी तुम्हाला हे जे सगळं सांगितलेलं आहे, तुम्ही याला फॉलो करण्यात, तुमच्या पद्धतीनं तुम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न करा. मी सांगतो ना, तुम्हाला दुसऱ्या अटेम्प्टची गरज पडणार नाही. येत्या लक्षामध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही एक्झाम तुमची क्लिअर होऊन जाईल. या पद्धतीनं तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करा, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आय होप सो तुम्हाला आजचं सेशन नक्कीच आवडलेलं असणार. म्हणजे सो आपण पुढच्या सेशनमध्ये नक्कीच भेटणार आहोत. सो पुढच्या सेशनमध्ये भेटताना आपण जे GS1 GS2 हे कशा पद्धतीने प्रिपेअर करायचे आहे, सो त्याबद्दल देखील बोलणार आहोत आपण त्या ठिकाणी. आणि जर आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा, कारण ते आम्हाला एनर्जी, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून ते आम्हाला वर्क करतात. म्हणजे त्यामुळे एनर्जी मिळते. म्हणजे दुसरे जे सेशन्स आहेत जे तुम्हाला कामी येऊ शकतात, त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर अरेंज करायला मोटिवेशन मिळते. सो त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जर आजचं लेक्चर आवडलं असेल, तुमचे डाऊट्स काही असतील ते देखील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.